भाजप महानगर अध्यक्षांच्या हकालपट्टीने कार्यकर्ते खुश. फटाक्यांची आतिषबाजी करीत व्यक्त केला आनंद. चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनकोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढण्यात आल्याने निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त केला. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी कासनकोट्टुवार यांनी आपल्याच मताने बदलून 10 पेक्षा अधिक उमेदवार बदलवून टाकले. प्रदेशाध्यक्षांचा हा अवमान असल्याने पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि त्यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तात्काळ प्रभावाने हटवण्यात आले. याचा कार्यकर्त्यांनी मनस्वी आनंद झाला आणि त्यांनी शहरातील तुकुम प्रभागात फटाक्यांची आतिषबाजी केली. वर्षभरापूर्वीच कासनकोट्टुवार यांची या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध पक्षात झाला होता. त्यांच्या कारवाया नेहमीच पक्षात वादग्रस्त ठरल्या. त्यांच्या कार्यपद्धतीने अनेक कार्यकर्ते दुखावले. त्यामुळे आज त्यांची हकालपट्टी केल्यावर पक्षात आनंद साजरा झाला. या निर्णयाने भाजपचे सर्व निष्ठावंत अतिशय खुश आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सह्याद्रीचा राखणदार चंद्रपूर. आज भारतीय जनता पक्षाने फार मोठा चांगला निर्णय घेतला आहे. ज्या व्यक्तीनं या पक्षाने दिलेल्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या लिस्टनुसार एबी फॉर्म द्यायला पाहिजे होते, परंतु त्यांनी व्यक्तिगतरित्या लिस्ट मधल्या उमेदवारांना व्यतिरिक्त दुसऱ्यांना एबी फॉर्म देऊन या निवडणुकीत उभं करण्याचं काम त्यांनी केलं. या प्रकारे ज्या पक्षाचं निष्ठावान म्हणजे कार्यकर्ते आहेत त्यांना घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी घेतलं नाही आणि लिस्टच्या बाहेरील लोकांना एबी फॉर्म देऊन या ठिकाणी निवडणुकीसाठी उभं केलं आहे. ते स्वतः या प्रभागातले निवासी नाही आहेत आणि या प्रभागातून उमेदवारी त्यांनी मागितली आहे पक्षाला आणि लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या प्रभागातील सर्व लोकांचा विचार आहे की आम्हाला आता यावेळेस स्थानिक उमेदवार पाहिजे आहे, आम्हाला बाहेरचं पार्सल नको आहे, अशा पद्धतीची भावना या जनसामान्याची आहे. म्हणूनच या जनसामान्यांनी स्वतःचा आनंद व्यक्त केला. का बरं? आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण की आम्हाला ज्या आशेनं अडवून ठेवलं होतं, आम्हाला सरळ सांगून मोकळं करायचं होतं ना. आम्हाला एबी फॉर्म आम्हाला नाही भरला पाहिजे दुसऱ्या पक्षाचं, म्हणून आम्हाला थांबवून ठेवलं होतं की थांबा ताई, तुम्हाला आता देतो, थोड्या वेळात देतो, 10 मिनिटात देतो. इकडे 3 वाजत आले होते, 10 मिनिटाच्या आत आम्हाला अर्ज सादर करायचा होता, तरी आम्हाला बी फॉर्म मिळाला नाही. आम्हाला थांबून ठेवण्यात आलं. याच्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे की आज त्यांची हकालपट्टी झाली आहे त्या पदावर. मला आनंद होत आहे की पक्षातून त्यांची हकालपट्टी केली, कारण त्यांनी त्याचा कृत्यच केला आहे. कारण माझ्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय कधीच त्यांना माफ करणार नाही. कारण जी माझी तिकीट होती ती तिकीट स्थानिक नसून यवतमाळ जिल्ह्यातली ती तिकीट होती आणि त्यांनी काही क्षणातच माझी तिकीट त्यांना देऊन दिली. खूप माझ्यावर अन्याय झाला. एवढी मी निष्ठावंत कार्यकर्ता असून 2 ते 3 ते तिसरी वेळ आहे माझी मी निवडून आलेली आहे. मी सगळे कामं केले आहे, जनतेचं माझ्यावर प्रेम आहे, तरी पण या स्थानिक लोकांनी माझ्यावर अन्याय केला. मी कधीही त्यांना माफ करणार नाही. मी याच्यासाठी खुश आहे.